हो गया, इस विषय पे अभी कोई नहीं बोलेगा। अनुषंगाने अविनाश भाऊंनी जो या ठिकाणी मुद्दा मांडला तो महानगरपालिकेचे कायमस्वरूपी कामगार सफाई बाबत चर्चा करून निर्णय घेण्यात यावा। साफसफाईच्या अनुषंगाने असल्यामुळे तो प्रभागाचा संपूर्ण परिसर स्वच्छ झाला पाहिजे या अनुषंगाने नगरसेवकांनी आपापलं इनके बाद में नहीं बोल सकते, आप बैठ जाइए, आपापलं मत या ठिकाणी मांडलं। परंतु जो मूळ प्रस्ताव होता अविनाश भाऊंचा की या कायमस्वरूपी कामगार जे आहे त्यांचं एक निश्चित असं धोरण या ठिकाणी तयार झालं पाहिजे। साधारणतः सगळ्या नगरसेवकांच्या आता लक्षात आलेलं आहे की जे परमनंट कामगार आहे ते सकाळी आपल्या हजेरीला येतात, 2-2.5 तास त्या ठिकाणी झाडू मारण्याचं काम करतात आणि नंतर निघून जातात। याच्यावर उपाययोजनेच्या संदर्भामध्ये अभ्यास गटांनी जो अहवाल दिलेला आहे त्याच्यामध्ये ही शिफारस करण्यात आलेली आहे। फक्त आता त्यामध्ये परमनंट कामगार घ्यायचं का, तर त्या दिवशी चर्चेमध्ये असं होतं की साफसफाईचे कर्मचारी आहेत त्यांनाही घ्यायचं आणि परमनंटलाही घ्यायचं, त्यामुळे तो विषय या ठिकाणी निकालीत निघालेला आहे। परंतु पुन्हा मूळ जो प्रश्न या ठिकाणी उरलेला आहे तो आहे परमनंट कामगाराच्या संदर्भात। आता ही साफसफाईची जी यंत्रणा ती सुट्टीच्या दिवशी सुद्धा साफसफाई झाली पाहिजे आणि ही सेवा अखंडित सुरू ठेवणे हे बंधनकारक आहे। मग ते लाड आयोग असो की पागे आयोग असो यांनी संपूर्ण डिटेल त्यांच्या शिफारसीमध्ये केलेला आहे। परंतु एका दिवशी शनिवार रविवार आणि नंतर आला तर कंटिन्यू 3 दिवस परमनंट कामगार हे त्या ठिकाणी सुट्टीवर असतात, त्यामुळे त्याचा भार तिथल्या दुसऱ्या कर्मचाऱ्यावर येते। यावर उपाययोजनेसाठी इतर महानगरपालिकेमध्ये काय कामकाज चालू आहे, कोणत्या पद्धतीने तिथे आहे ची तपासणी आपण आपल्या स्तरावर करावी। आणि एक GR काढलेला आहे, नागरिक स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये एक GR आहे मिलिंद भाऊ, एकच फक्त तो जो GR आहे त्या GR मध्ये असं म्हटलेलं आहे की सुट्टीच्या दिवशी साफसफाई कर्मचाऱ्यांना काम करणे अनिवार्य असल्यास त्यांना आर्थिक मोबदला महानगरपालिका / नगरपालिका यांनी द्यावे। त्याचप्रमाणे त्यांची उपनिधी तयार करावी आणि संबंधित अधिकारी करून घ्यावी। हा GR आहे, त्यामुळे या GRच्या अनुषंगाने आपण निश्चित असं एक धोरण तयार करून आमच्या समोर यावं आणि त्यावर आम्ही आपला निर्णय त्या ठिकाणी देऊ। तीन घंटे से सभागृह में स्वच्छता के विषय पे ही चर्चा हो रही है, जबकि इसके लिए हम विशेष एक सभा का आयोजन कर चुके हैं। उसके बाद में अभय योजना समिति का भी चुके हैं। उसके बाद में आज जब प्रस्ताव पे चर्चा करने के लिए आम सभा बुलाई गई, फिर भी अभी स्वच्छता पे ही 3 घंटे से यहाँ चर्चा चल रही है। कोणार्क के विषय में बहुत सारे विषय लिए गए हैं, वो जादव साहब ने उस पर पूरा ध्यान देके उन पर जो हम कार्रवाई कर सकते हैं वो अभ्यास घट की समितियों में सभी दिए गए हैं। और पहले दिन से जब से काम पे है तब से जो नियम आपको समिति ने दिया है, जादव साहब आपको जो अभ्यास घट समिति ने जो नियमानुसार कार्रवाई करने के लिए कहा गया है उसी प्रकार से कार्रवाई कीजिए, एक भी उसमें छूट नहीं होना, इस पे विशेष ध्यान दीजिए। जो हमारे ध्यान में आ जाएंगी वो उस पे पूरा विशेष ध्यान देके नहीं की गई तो आप कार्रवाई के पात्र रहेंगे। तो दूसरा एक शौचालय के विषय पे, सार्वजनिक शौचालय पे बड़ी देर से चर्चा चल रही थी। उसमें 2 टाइप के सार्वजनिक शौचालय है, जो एक कॉन्ट्रैक्ट बेस पे दिया गया है, एक महानगर पालिका के कर्मचारी ही संभालते हैं। तो कॉन्ट्रैक्ट बेस पे जो दिए गए उसको ध्यान देना है। सुलभ शौचालय जो भी है तो उस पर आपको ध्यान देके और वो कॉन्ट्रैक्टर को थोड़ा अपने विश्वास में लेके उनसे वो कार्य करवा लेना चाहिए। और जो सार्वजनिक शौचालय है इस पे व्यवस्था करवाने की ये आपकी जवाबदारी है।
तीसरा विषय है परमानेंट कामगारों पे। परमानेंट कामगारों पे जो विषय पक्ष नेता अपक्ष नेता उसके बाद में विषय उठाया हुआ है अपने माडीकर जी ने, सभापति जी ने, उसी उनके सभी पॉइंट्स आप अपने पास नोट कीजिए और हम सभी गट नेता, पक्ष नेता, विपक्ष नेता की बैठक करके इस पे हम क्या निर्णय ले सकते हैं वो एक उचित निर्णय लेके और उस पे अमल बजावनी करेंगे। प्रस्ताव क्रमांक 7 सन्मान्य सदस्य श्री मिलिंदजी बांबल आहे, त्याच्यासोबत आपण 110 क्लब केलेला आहे, तो ॲडव्होकेट रेवणे मॅडमचा आहे। दोनही सारख्याच विषयाशी संबंधित आहे। शहरातील मोकाट कुत्र्याबाबत चर्चा करून निर्णय घेणे हा 7 नंबर आहे आणि 110 आहे भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या व नागरिकांना त्याबाबत होणारा त्रास यावर चर्चा करून निर्णय घेणे। हे दोन्ही प्रस्ताव आपण बोंद्रे साहेब पुढे। आदरणीय महोदय, या संदर्भात आपण अशी घटना घडली होती प्रभाग क्रमांक 12 मध्ये की एक 9 वर्षाची मुलगी 5 कुत्र्यांनी एका वेळेला जखमी केल्यामुळे अतिशय ती मानसिक म्हणजे शारीरिक तर इजा तिला पोहोचलीच होती पण मानसिक पोहोचली होती आणि त्या संदर्भात आपण आपका विषय है क्या इसमें? हाँ, मेरा प्रस्ताव है। नहीं, प्रस्ताव मेरा है 7वां नंबर, बाद में 7 नंबर मिनट, इनका मी आधी- सुनिए ना मैडम, एकच विषय आहे, प्रीति मैडम, त्याची प्रीति पार्श्वभूमी- मैडम कैसा हो जाएगा? देखिए प्रस्ताव- पहले तुम्ही 3 नंतर घंटे बोला ना, गए, ताई। जो आधे घंटे का काम था उसको 3 घंटे दे चुके हम। एक प्रस्ताव माझा आहे, तुम्ही नंतर बोला। उनका प्रस्ताव होने दो, पहले बोलू दो। 2 विषय मी उसके एक बाद में पार्श्व- बोलिए। नाही, मला तुम्ही प्रस्ताव सांगा. मांडू द्या, नंतर तुम्ही बोला। मांडा। अमरावती शहरातील मोकाट कुत्र्यावर चर्चा करून निर्णय घेणे याबाबत अनेक वेळा मनपा आमसभामध्ये चर्चा झाली आहे। बोंद्रे साहेब, आपका 110 है। एबीसी तुम्ही सांगत आहे एबीसी ॲनिमल बर्थ कंट्रोल योजना राबवत आहे, पण हे जे अमरावती शहरामध्ये ठिकठिकाणी मोकाट कुत्र्यांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे, याचे बंदोबस्त करण्यासाठी आपण कोणता ठोस पाऊल उचलत आहे हे सभागृहाला सांगावे। सन्माननीय सभापती महोदय, मी या आमसभेच्या अवलोकनार्थ 2 शासन निर्णय ठेवलेले आहेत। त्यामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाचे एक जजमेंट आहे आणि त्या अनुषंगाने 9 प्रकारचे रेफरन्सेस देण्यात आलेले आहेत। त्या 9 रेफरन्सेसमध्ये महानगरपालिकांनी कुठल्या पद्धतीच्या उपाययोजना करायच्या हे स्पष्टपणे नमूद केलेलं आहे। त्याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने ॲमिकस ऑफ क्युरी यांनी 5 मुद्दे सांगितलेले, मला एकदा बोलू द्या फक्त। त्या 5ही मुद्द्यावर गेल्या डिसेंबर 2025 महिन्यापासून पूर्ण योजना आपण केलेल्या आहेत। तुमच्या म्हणण्यानुसार शहरातील चौकाचौकांमध्ये नव्हे तर महाराष्ट्र राज्यामध्ये 29 महानगरपालिकांचं सर्व्हिलन्स करून राज्याचे मुख्य सचिव यांनी स्वतः त्याचं ॲनालिसिस केलेलं आहे आणि त्याचे रिपोर्ट्स त्याच्यासोबत जोडलेले आहे। त्याच्यामध्ये अमरावती महानगरपालिकेने काय काय हे पण नमूद केलेलं आहे आणि अमरावती महानगरपालिकेने काय केलं यापेक्षा इतर महानगरपालिकांनी काय केलं याची व्यवस्था त्या ठिकाणी दिलेली आहे। तर आपल्या महानगरपालिकेने केलेली व्यवस्था आमच्या दृष्टीने आणि सचिव यांच्या दृष्टीने समाधानकारक आहे। तुमच्या प्रश्नांचं उत्तर देण्यापेक्षा आमसभेने निश्चित असणारं जे काही मुद्दे असतील किंवा अपेक्षित त्यांना आमच्या विभागामार्फत जे काही कार्य असेल त्यांनी ते सांगावं। विभागामार्फत 1 महिन्याच्या आतमध्ये करून देण्यात ते बरोबर आहे बोंद्रे साहेब, कोर्टाने आदेश दिले आहे ते सर्व तुम्ही कोर्टाचे निर्णय राबवत आहे, पण शहरामध्ये जे मोकाट आता जे कुत्र्याचं प्रमाण वाढलं आहे याचा बंदोबस्त करण्यासाठी आपण आपल्या स्तरावर कोणते प्रयत्न करत आहे हे सांगा। मी तेच सांगतोय आपल्याला की याच्या संदर्भामध्ये आता सध्या पहिले 2023 ॲनिमल बर्थ कंट्रोल हा कायदा होता आणि त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने नगरपालिकांना महानगरपालिकांना स्पष्ट निर्देश दिलेत काय करायचंय। ज्याही चौकांमध्ये किंवा शैक्षणिक संस्था किंवा हॉस्पिटल असतील त्या ठिकाणी पहिले निर्णय असा होता की त्या कुत्र्यांना शेल्टर हाऊसमध्ये ठेवावं, परंतु अमरावती महानगरपालिका क्षेत्रामध्ये असणाऱ्या श्वानांच्या संख्येच्या अपेक्षेनुसार किंवा एक पर्सेंटाईज असतं त्याच्यानुसार त्यांना शेल्टर हाऊसची व्यवस्था आपण पुरेशा प्रमाणात करू शकत नाही। सद्यस्थितीमध्ये आपण 100 डॉग्सचं जे शेल्टर हाऊस बांधलेलं आहे ते 1 महिन्यामध्ये पूर्ण होईल, याची माहिती आपण बांधकाम विभागाकडे घेऊ शकता। ते पूर्व झालं तर आपल्या अपेक्षेप्रमाणे चौकातले डॉग्स त्या ठिकाणी ठेवण्यात येतील, परंतु आपल्या इच्छेनुसार किंवा आपल्याला जे अपेक्षित आहे की सर्व अमरावती शहरातील डॉग्स एकाही शेल्टर हाऊसमध्ये ठेवण्याची व्यवस्था करू शकत नाही, कारण की त्यासाठी लागणारा जो निधी आहे तो कोट्यवधी रुपयांचा आहे आणि त्याच्यासाठी लागणारा कालावधी कमीत कमी 1 वर्षाचा आहे। 8 आठवड्याचा वेळ आपल्याला सुप्रीम कोर्टाने दिला होता, त्यानुसार आपण कारवाई केलेली आहे। तुम्ही शस्त्रक्रिया करून जे कुत्रे पकडतात ते त्याच भागात सोडतात, त्याच भागात तर हे शेल्टरची व्यवस्था मार्फत केली तर हे शहरातील कुत्र्याचं प्रमाण सुद्धा कमी होईल। आता आपण काय करतो, शस्त्रक्रिया करतो, पुन्हा त्या जागेवर 10चे 10
त्याचे संकेत काही कमी होणार नाही. नाही, निर्णय तोच आहे भाऊ, आम्हाला त्याच्या विरोधात जाता येत नाही. मिलिंद बांबल साहेब, हा. डॉक्टर बोत्रे साहेबांचं म्हणणं असं आहे, यांनी किती सुंदर सांगितलं सभागृहात, नाही नाही, बरोबर आहे. जे काही कोर्टाचे आदेश आहे बरोबर आहे. त्याच्यात असा उल्लेख असेल का सगळ्या गावात कुत्रे होऊ द्या. असं 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 तर काय मी बोलत नाही मग. सर, महत्वाचा मुद्दा म्हणजे तुमच्या सगळ्यांचं एक लक्षात आणून देतो मी की एबीसी रूल्स हा कायदा जर का तुम्ही वाचला तर नाही त्याच्यामध्ये स्पष्ट नमूद आहे. नाही सर, मी सर्व मी असं कुठल्याही defensive मध्ये नाहीये. बोंद्रे साहेब सर्व कायदा वाचला मी, कोर्टाचे नियम सर्व वाचले. तो विषय नाही. माझा विषय आहे की अमरावती शहरातली हे जे संख्या कमी करण्यासाठी आपण काय प्रयत्न कराल ते हे सांगा मग. आम्ही शहरामध्ये आता मी त्यासाठी पीपीटीच तयार केलेली आहे. मी डेंगरे साहेबांनी जर का परवानगी केली तुम्हाला 2 मिनिटं मी सगळं दाखवून दिलं असतं. आपल्या कोंडेश्वर या ठिकाणी 2 शेल्टर हाऊस तयार केलेले आहेत. तपोवनला एक शेल्टर हाऊस तयार केलेलं आहे. तर ते 1 ते 1.5 महिन्याच्या आतमध्ये सुरू होईल आणि तुमच्या इच्छेप्रमाणे त्या ठिकाणी सर्व डॉग आपण त्या ठिकाणी शिफ्ट करू. पण याच्यासाठी जो लागणारा काळ आहे तो आम्ही कमी करू शकत नाही. आणि तुमच्या म्हणण्यानुसार स्टरलाइज केलेले डॉग्स त्या याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने ऑर्डर्स रिव्हर्ट केलेले. आपल्या सभागृहामध्ये माझ्या नशिबाने सुदैवाने तज्ञ विधी तज्ञ आपल्या सोबत आहेत. आम्ही सुप्रीम कोर्टाच्या कुठल्याही गाईडलाईन्सला क्रॉस करू शकत नाहीत आणि कुठल्याही असंविधानिक भाषा किंवा अतांत्रिक भाषेमध्ये त्याची उत्तर देऊ नाही, शकत बरोबर आहे. नाही. कोर्टात विषय असल्यामुळे शेल्टर हाऊसचं त्या डॉगचं सगळं फूड सगळं मग ते काय कॉर्पोरेशन करेल का? याच्यामध्ये स्पष्ट नमूद केलेलं आहे भाऊ की याच्यासाठी महानगरपालिका स्तरावरून नियोजन करावं आणि ते जर का करत नसेल महानगरपालिका तर त्या महानगरपालिकेमार्फत त्या आयुक्तांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येतील. याच्याकरताच माननीय आयुक्त यांनी डिसेंबर महिन्यामध्ये प्रतिज्ञापत्र दिले सुप्रीम कोर्टामध्ये. डॉक्टर बोत्रे साहब, जवाबदारी आपकी। आप जो शेल्टर हाउस की बात करेंगे 1 से 1.5 महीने में शुरू हो जाएगा, चलो ठीक है, लेकिन अभी तक आप जो कुत्ते पकड़ रहे थे वो कहाँ छोड़ रहे थे? त्यांना आपल्याला सोडता येत नाही, त्याच ठिकाणी सोडावं लागतं. वही जगह छोड़ते हो. कहाँ वहीं वापस आ जा रहे थे? त्याच ठिकाणी सोडावं लागतं, हा नियम आहे. वही प्रॉब्लेम आहे ना. त्यामध्ये महानगरपालिकेमध्ये सर भाऊ तुम्हाला सांगतोय मी उसको की लंबा छोड़ो, कोई जंगल वगैरह में वही विषय भैया, वही विषय. ते जे कुत्रे पकडतात ते तिथेच सोडतात. मग ते संख्या जशी तशीच राहते. जसे 15 असेल तर 15 असतात. याच्यासाठी शेल्टर हाऊस जर लवकर झालं तर तिथच्या कुत्र्याची संख्या सुद्धा अमरावती शहरात कमी होईल. मेरी महानगर पालिका से ये निवेदन है कि जो भी बच्चों को कुत्ते काटते हैं महानगर पालिका की कमी की वजह से, महानगर पालिका के ठेकेदारों की गलती की वजह से, डॉक्टर बोंद्रे साहब की गलती की वजह से, तो उन बच्चों को अनुदान मिलना चाहिए. मुद्दा छोटे महत्त्वाचा छोटे आहे. बच्चों को कुत्ते काट रहे हैं, दवाखानों में भर्ती है. सभागृहाचं मी लक्ष इथं वेधू इच्छिते की सगळ्यात बोंद्रे साहब जवाब म्हणला दीजिए, होता, इस पे भी कुछ अमल बोंद्रे साहेब, ज्यांनी बोंद्रे साहेब, प्रस्ताव मांडलाय कृपया त्यांना बोलू द्यावं. त्याच्यानंतर सन्माननीय सदस्यांनी त्याच्यामध्ये आपले मत बोंद्रे साहेब, करावे. उपाय सर्व एकच आहे. अधिकाऱ्यांना विनंती आहे. बोंद्रे माझं असं साहेब, म्हणणं आहे, याच्यावर एकच उपाय आहे. बांबल लवकरात दादा, लवकर शेल्टर हाऊस जर झाले तर हे जे कुत्र्याच्या शहरातलं प्रमाण आहे ते कमी होईल. कारण की आपण काय करतो, त्याची शस्त्रक्रिया झाली का पुन्हा त्याच जागेवर सोडतो. म्हणजे जिथं 20 आहे तिथं पुन्हा 20 तयार. त्याच्यामुळे जर हे शहरात संख्या अशी कमी होणार नाही. शेल्टर हाऊसचा लवकरात लवकर जर बांधकाम केलं, तयारी केली तर शहरातील अमरावती शहरातील कुत्र्यांची संख्या कमी होईल आणि अमरावती शहरात मोकाट कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणात त्रास वाढलाय, हा त्रास सुद्धा कमी होईल. धन्यवाद. हा प्रस्ताव सभागृहामध्ये मांडण्याच्या पूर्वी महापौर साहेबांच्या कॅबिनमध्ये या संदर्भात चर्चा झाली होती. माननीय बोंद्रे साहेब तिथे आले होते आणि हीच माहिती ते वारंवार देतात. पण हा विषय सभागृहात मांडण्याचा मुद्दा हा आहे की घटना घडायच्या कमी झालेल्या नाहीये, त्याची संख्या रोजचीच वाढते. आपण किती दिवस कोर्टाचा आदेश सांगणारे, आदेश आपल्याला 2013चा कायदा आहे, 5चा आहे, 13चा आहे, 23ची अमेंडमेंट आहे. त्याच्या उपाययोजना ठोस काय केलंय आपण अजूनही सांगतोय की शेल्टर होणार आहे. आपल्याकडे लसीकरण, व्हॅक्सिनेशन, आणि हे होणं महत्वाचं आहे. आपण आधी सांगत होतो एक ऑपरेशन करायला 1630 रुपये आपल्याला लागतात. आपल्याकडे निधी अपुरा आहे. आता आपण 25 लाखाची तरतूद त्याच्यामध्ये वाढवली आहे. एक खास त्या हेडसाठी दिलेले आहे. तर माझं म्हणणं आहे त्याचं आपल्याकडे ठोस नियोजन असलं पाहिजे. आपलं तर ठरलेलं उत्तर आहे, कारण ही सभा याच्या आधी सभेमध्ये हा मुद्दा झाला नाही, कारण शहरात अशा जेव्हा घटना घडल्या सगळ्या मीडियाने हे मुद्दे लावून धरले. त्याच्यानंतर महापौर साहेबांनी पुढाकार घेऊन त्यांच्याकडे मीटिंग झाली, तुम्ही हेच सगळे मुद्दे बोलले. पण सभागृहात हा प्रस्ताव मांडण्याचा उद्देश असा आहे, जसं मिलिंद दादा म्हणतात की इथे धोरण ठरले पाहिजे. आपल्याकडे नियम आहे, कायदे, पण त्याचं इम्प्लिमेंटेशन का नाही झालं? कारण तुम्ही मागच्या वेळेला बोललात आमचा विभाग हा नेहमी दुर्लक्षित असतो, तुमच्यामुळे आमचा विषय पुढे आला. पण याच्यामध्ये 2 ते 3 पद्धतीचे आपण जेव्हा सगळं पशूंबद्दल तर ते आपल्याला वायफर्केशन करावं लागेल. इथे श्वान
डॉग बाईट्स, श्वानांच्या वाढत्या संख्या आणि त्याच्यामुळे घडणाऱ्या दुर्घटना हा महत्त्वाचा उद्देश आहे. कारण नागरिकांची जीविताचं संरक्षण ही मला असं वाटतं महानगरपालिकेचं प्राधान्याची जबाबदारी आहे. आणि जर आपण ते संरक्षण त्यांना देत नसू आणि नुसतं कुत्रे चालू महानगरपालिकेच्या दवाखान्यातले इंजेक्शन मोफत आहे एवढं सांगून होत नाही. आमच्याकडे अशा घटना आहेत, मी फोटो दाखवते सभागृहाला. त्या मुलीचा पाय फ्रॅक्चर झाला, जिचं लग्न जमलं होतं, ते आता होऊ शकत नाहीये. याची जबाबदारी कोण घेणार आहे? कुत्रे चावल्यानंतर जेव्हा त्यांना कायमस्वरूपीचं अपंगत्व येतं किंवा मानसिक धक्का बसतो, याचं आपण काय देणार आहोत? आपण केवळ आपल्या मर्यादा सांगतोय. मागच्या वेळेला आपलं ठरलं होतं 24 तासाची हेल्पलाईन असली पाहिजे. तुम्ही म्हणे त्याचं बजेट 40 लक्ष होणार नाही. आम्ही आमचे नंबर देतो. किती जणांकडे यांच्या विभागाचे नंबर आहे? फक्त बोंद्रे डॉक्टर बोंद्रेंचा नंबर असणं म्हणजे विभागाचे नंबर नाहीये. तुम्हाला त्याच्यासाठी कार्यक्रम राबवला गेला पाहिजे, याचा आम्ही शिफारस दिली होती, सूचना केली होती. त्याच्यावर तुम्ही काही ऍक्शन घेतलेली नाही. परवाची गोष्ट आहे, मला कॅम्प एरियातनं फोन आला. मी तिथली नगरसेवक नाहीये. फक्त हा मुद्दा महिन्याभरापासून आपण मीडियाला लावून धरतोय म्हणून लोक हे करतायत. आणि आपण केवळ आपल्या मर्यादा सांगतोय की आमच्याकडे त्यांनी सांगितलं. मागच्या वेळेस उत्तर आहे, आम्ही केवळ 5 कर्मचारी आहोत आमच्या विभागामध्ये. आमचं शेल्टर होम होणार आहे. आम्ही ह्या NGO ला काम दिलंय. आम्ही कोर्टाच्या गाईडलाईन